नालासोपारा मतदारसंघामध्ये निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार समोर आलेला आहे। माझ्यासोबत बहुजन विकास आघाडीचे सर्व अध्यक्ष माजी आमदार हितेंद्र ठाकूर सर आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की ही नेमकी नावं कुठून आली, काय सांगाल? इलेक्शन कमिशन आणि देव ब्रह्मदेव यांनाच माहीत असलेली नावं कुठून आली। 75,000 मतं 132 विधानसभा नालासोपारामध्ये लोकसभेपासून विधानसभेपर्यंत वाढली। एखाद्या मतदारसंघामध्ये खास करून ग्रामीण भागातल्या 75,000 वोटिंग होत नाही, आमच्या इकडे 75,000 मतं वाढली। अवघ्या 4 महिन्यात एवढी 75,000 मतं वाढतात। तुम्ही बघितलं असेल, सुषमा गुप्ता 6 वेळा फोटो आल्यात नालासोपारामध्ये। सुषमा गुप्ता कशा करता, पूजा सिंग 63 वेळा नाव आहेत। आता मला एक सांगा, अजून फोटो चेक करायचे, मी बोलतोय, हवेत बोलायचं नसते। सुनील यादव 53 वेळा नाव, अखिलेश सिंग 47 वेळा नाव, यांचे फोटो चेक करायचे। पण एखादा पाटील, राऊत, हितेंद्र ठाकूर यांची डबल पण नावं येत नाही। हीच नावं कशी काय एवढी 45, 47, 53, 63, 6 वेळा फोटो तेच। इलेक्शन कमिशन कडे धक्के खाऊन आपण, म्हणजे तहसीलदार प्रांताकडे धक्के खाऊन स्वतः फॉर्म भरून लाईनीत उभं राहून फॉर्म दिला तर ती नावं येत नाही। मग इलेक्शन कमिशन कुठेतरी बाहेरून ऑनलाईन घेते का? आणि स्थानिकांची, विशाल तेनवाल क्षितिज ठाकूरांचा मित्र आणि दुसरा सुर्वे, यांची अख्खी कुटुंब लोकसभेनंतर गायब झाली। ते कट करायला गेलेले का? लोकसभेला वोटिंग केलं, विधानसभेला वोटिंग नाही। 75,000 मतं वाढली मी बोललो, आणि 25-30,000 मतं कमी केली जी आमच्या हक्काची होती। त्याच्यामुळे कशा करता इलेक्शन घेतात आणि दुनियाला सांगून टाका, बाबांनो तुम्ही लढू नका, निवडून येऊ शकत नाही, आमची इच्छा असेल ते निवडून येतील, त्यापेक्षा इलेक्शनचा खर्च टाळा, तुम्ही घरी बसा, इलेक्शन कमिशनला वाटेल तेवढेच लोक निवडून आले हे डिक्लेअर करायचं। मग ती लोकसभा असो, आमदारकी असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, नगरपालिका असो, महानगरपालिका असो, यांनी यांची फक्त नावं नॉमिनेट करून टाकावी आणि राज्य करावा, कुणाचं काही म्हणणं राहणार नाही। आता तीच वेळ लोकांवर आलेली आहे आणि इलेक्शन कमिशन सारखं ग्रेट कमिशन मला वाटते जगात कुठे नसेल। मला सांगा, राहुल गांधींनी जो आरोप केलेला आहे आणि त्यांनी सुद्धा असाच प्रकारचा डेटा आणलेला आहे, काय सांगाल याबद्दल? अहो, कशा करता राहुल गांधींनी आरोप केलेत? माझ्याकडे नावं आहेत ना समोर। अहो, हे आम्ही गेल्या विधानसभेच्या अगोदर दाखवलेली नावं। राहुल गांधींना त्यांनी आणलाय डेटा समोर, पण हे लेट कळलं त्यांना। ह्याच्या अगोदर गेल्या वेळी 50 बसेस पकडलेल्या परप्रांतीयांच्या आणि पोलिसांच्या ताब्यात दिलेलं, काय कारवाई झाली त्याच्यावर? काय कारवाई दिली? त्याच्यामुळे काय नाही, लोकशाही आहे असं म्हणायचं, बाकी आम्ही करू तो कायदा, अशी सध्या परिस्थिती आहे। परिवर्तन केलं की परिवर्तन झालं? परिवर्तन काय, अरे हे अख्ख्या जगात परिवर्तन करतील, फक्त अख्ख्या जगाचं इलेक्शन कमिशन आमच्या हातात पाहिजे का? अख्ख्या जगात पाहिजे तो प्रेसिडेंट, पाहिजे तो पंतप्रधान, पाहिजे तो राष्ट्राध्यक्ष, असं होईल। फक्त इलेक्शन कमिशन आमच्या हातात द्या, एवढंच आता म्हणायचं बाकी आहे। बाकी परिवर्तन वगैरे सगळ्यांना लखला भाऊ। धन्यवाद। या ठिकाणी परिवर्तन हे लखलाभ होऊ दे, परंतु जे निवडणूक आयोगाच्या ज्याच्या मनात असेल त्यालाच फक्त या ठिकाणी राज्यात राज्य करता येईल, असा आरोप बहुजन विकास आघाडीचे सर्व माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे। स्नेहा विश्वकर्मासह विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, विरार।